असा सोसाटाचा वारा का सुटलाय? अचानक गारठा वाढलाय ना? हो ना, आणि खूप भीतीचं वातावरण वाटतंय ना. बघा, घरात काहीतरी भयंकर होणार असेल म्हणजे अप्पूच्या पाठीमागून कोणीतरी येईल आणि पटकन तिच्या खांद्यावर हात ठेवेल. काका, नाहीतर तन्वी खिडकी बंद करायला जाईल ना तेव्हा पटकन तिचा कोणीतरी हातच धरेल. आनंद काका नको ना, मला खूप भीती वाटते. बर, आपण ही चर्चा थांबूया आणि टीव्ही बघूया. अगं हे घर नाहीये झपाटलेलं. रात्री 9:30 वाजता झी युवावर. बघा, मी बोललो नव्हतो. अरे बापरे, झी युवावर नवीन मालिका येते का? अप्पू, अगं किती घाबरलीस तू? घाबरणार नाही तर काय, मालिका पण तशीच आहे ना. अच्छा, हे होय. अप्पू, अगं त्यात काय एवढं घाबरण्यासारखं? त्या मालिकेतून आपल्याला हेच तर समजणार आहे की वास्तव म्हणजे काय आणि आभास म्हणजे काय. झी युवावर 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता एक घर मंतरलेलं अशी मालिका येणार आहे अप्पू. हा, पण बघताना खूप भीती वाटेल ना. अगं अप्पू, त्यात घाबरण्यासारखं काय आहे? हे बघ, हे ना सगळे आपल्या मनाचे खेळ असतात. भीती वगैरे सगळे आपल्या मनात असते अप्पू, आणि तेच बघायला मिळणार आहे आपल्याला या मालिकेत. मी नक्की बघणारी सिरियल. हो ना, ग्रेट. मग आत्ताच मोबाईलवर रिमाइंडर लावून ठेव, 4 मार्चचा रात्री 9:30 वाजता. बरं चला, झोपायला चला, तर खूप उशीर झालाय. चल अप्पू. तर फॉरिन काका, हा असा सगळा मॅटर आहे. एक नंबरची नाटकी आहे ती नंदिनी. हा, आणि त्यातून पोरगी कोणाची? त्या राया जबडेची. म्हणजे वरवरती जरी ती साधी भोली दिसत असली ना, तरी आतून एकदम बेरकी आहे, बेरकी. नाही नाही, हे नाटक नक्कीच नाही. मला तरी वाटत नाही की हे सगळं खोटं असेल. अहो, काय बोलताय काय तुम्ही फॉरेन काका? एरवी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला गोम नाही तर गेम दिसते, मग याच्यात कशी नाही दिसली हो? त्या नंदिनीच्या नाटकाला बोललात काय तुम्ही? अहो, ऍक्टिंग करते ती, ऍक्टिंग. आणि तसा तुम्ही स्पष्ट आरूला सांगून टाका, म्हणजे तिनं ताबडतोब तिला इकडनं हाकलून देईल. नाहीतर अजून काही दिवस ती बया जर इथे राहिली ना, तर ती काय उपद्व्याप ते करेल ना, ते सांगता नाही येणार. हा, ऐक ना ताई, एवढं काम मी केलंय, पुढचं काम तू करशील का प्लीज? अप्पू, कुठे काय केलंयस ग? आधी सगळं संपवायचं आणि मगच हलायचं इथून. अरे काय रे? कामात आहात का? हो, कामात आहे. पण बोल ना, काय झालं? हो, त्या नंदिनी मॅडम तिथे हट्ट करतायत. त्यांना पाणी भरून मोठा टब हवाय. देऊ का? अरे मग दे ना. ताईला काय विचारतो सगळं? अप्पू,
नंदिनी, ए नंदिनी, अगं हे काय चाललंय काय तुझं? पाण्यात कसली खेळतेस? मी होळी होळी खेळतेय. अगं हे बघा 2 होड्यांची टक्कर होणार आहे. डिश. तुम्हाला खेळायचंय? 1 होडी देऊ शकते मी तुम्हाला. हे बघा माझ्याकडे पिशवी भरून होड्या आहेत, पण एकच देणार हा. कारण बाकी सगळ्या होड्या मला हव्या. तन्मयची फाईल आहे. आई ही फाईल तर मी दिवसभर शोधत होतो. तुला कुठे सापडली? हे कामाचे कागद होते ना हे? तन्मय, ही तीच पाहिले ना जी तू शोधत होतास? हो ही तीच फाईल. बघ हे तुझ्या लाडकीनं काय केलंय. माझी अख्खी मेहनत पाण्यात घातली. हा माझा प्रोजेक्ट आहे. हा 4 दिवसांची मेहनत एका सेकंदात काय झालं बघ त्याचं. हे दाखवू मी उद्या बॉसला. हे माझं पहिलं इम्प्रेशन. या माझ्या होड्या आहेत. तू का मोडल्यास माझ्या सगळ्या होड्या? मला पाहिजे. तू असं करतेस, तू दुष्ट आहेस. मला सगळ्या होड्या पाहिजेत. मी माझ्या सगळ्या होड्या घेतल्या. त्यांनी बंद ना कसं करतोय. तू दे मला आता जाता. नंदिनी शांत हो प्लीज. मला जाय ना प्लीज. शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो. मला नाही माहिती. मला आत्ताच्या आत्ता सगळ्या होड्या पाहिजेत. तू करून दे मला. मला नाही माहिती. मला सगळ्या होड्या पाहिजे. हो हो हो, एक सेकंड थांबशील का जरा? हत्या झाली हिच्या पुढे. आता पुन्हा एकदा हिच्यामुळे तन्मयच्या ऑफिस मध्ये प्रॉब्लेम होणार. पण हिला काही आहे का त्याचं? हिच्यामुळे आणखी काय काय नुकसान होणार आहे आता कुणाच ठाऊक. माझ्या होड्या नाही मला पाहिजे आता. तो कसं नाही त्याने सगळ्या ओढून टाकल्या. मला पाहिजे दारोई. शांत हो. सगळ्या होड्या दे. मला नाही माहिती. मला पाहिजे सगळ्या होड्या. आरोही, तुझी माणुसकी, तुझा चांगुलपणा मी समजू शकते. पण एक लक्षात ठेव, दुसऱ्याच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी कोणी स्वतःचं घर पेटवून देत नसतं. एक दिवस असा येईल की तन्मय की नंदिनी यापैकी कोणातरी एकाचीच तुला निवड करावी लागेल. आणि मग त्या संकटातून तुला कोणी वाचवू शकणार नाही. मला काही ऐकायचं नाही. माझ्या सगळ्या होड्या त्यांनी सगळ्या ओढून टाकल्या. त्यांनी का केलं शांत असं? बस, शांत मी बस. त्याला सांगितलं होतं ना. गुड गर्ल आहेस की नाही तू? मग असं वागतात का ग? मी नाही गुड गर्ल. मला सगळ्या होड्या पाहिजेत. आत्ताच्या आत्ता पाहिजेत. मला होड्या करून हव्या. अगं हे बघ, एवढे पेपर्स आहेत माझ्याकडे. मी बनवून देते तुला होडी. हा तू बनवशील, पण सगळ्या होड्या फक्त मला द्यायच्या. ते तन्मयला नको देऊस. नाही देणार त्याला. फक्त तुला एकटीला दे. नंदिनी, माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज सुद्धा आहे. सरप्राईज आहे? पण ते सरप्राईज सुद्धा फक्त मला सांग. त्या तन्मयला नको सांगू. हो बाई, त्याला नाही सांग. फक्त तुला सांग. ऐक ना आरोही, आपण दोघी मिळून ना
त्या तन्मयशी कट्टी करून टाकूया. तो चांगला मुलगा नाहीये, आपण फ्रेंडशिप तोडून टाकूया. नंदिनी असं काय करतेस? तो सुद्धा आपला फ्रेंड आहे की नाही? माझा फ्रेंड नाहीये तो, मी नाही बोलणार त्याच्याशी. मी कट्टी घेणार. बरं बरं, तू म्हणशील तस. मी पण कट्टी घेते. आता खुश? अरे आपण तिकडे त्या झू मध्ये जाणार होतो ना, तू कधी नेशील मला? झू मध्ये? तुला सुट्ट्या लागल्या ना की लगेच नाही. चालेल. काय काय असतं तिकडे? तिथे असे छान छान प्राणी असतात. नंदिनी, कशी आहेस बेटा? आरोही हे काय झालं बेटा? अगं काका आहेत ते आपले. काका काका मला त्या तन्मयची कंप्लेंट करायची. तो तन्मय बॅड बॉय. त्यांनी माझ्या सगळ्या होड्या मोडून टाकल्या. मी एवढ्या स्ट्रॉंग होड्या बनवल्यात, मला तर होड्या नकोच आहे. तू खेळूच नकोस त्याच्यासाठी, सगळं फेकून दे. हे बघ, हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे काय आहे? कलरिंग बुक आणि क्रेयॉन्स. मला खूप आवडतं कलर करायला. वाव, किती छान आहे. मी करते, मी कलर करते. किती छान आहे. आणि हे क्रेयॉन्स आहे. ओ, वाव. हे काय आणून दिलेत तिला? नंदिनीच्या मानसिक आरोग्याचं नेमकं निदान करण्यासाठी मी काही टेस्ट करतोय. त्याची ही सुरुवात आहे. जर तिने याला उत्तम प्रतिसाद दिला तर मी अजून काही टेस्ट करेन. जर का ती नाटक करत असेल ना तर ती 1-2 प्रयत्नातच याला विरोध करेल. हे बघ, तू आता गेलीस तरी चालेल. माझं तिच्याकडे लक्ष आहे. तू तन्मयची समजूत घाल. तो बिचारा अपसेट झाला असेल ग. काय करतेस नंदिनी? आवडले रंग तुला? खूप आवडलं. खूप मस्त आहे. रंग रंग. हा, हे बघा मी हिप्पोपोटामस कलर करते. कसं केलंय? तन्मय, सॉरी. तुझी सगळी मेहनत वाया गेली ना रे. खरं तर माझंच चुकलं. मीच नंदिनीकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवायला हवं होतं. म्हणजे ती तुझ्या किंवा घरातल्या इतर कुठल्या महत्वाच्या कागदपत्रांना हात लावत नाहीये ना, याची काळजी मीच घ्यायला हवी होती. पण इट्स ओके आरोही, इतकं स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही. खरं तर मी तुला सॉरी म्हणायला हवं. वेडेपणा केला नंदिनीने आणि मी उगाच तुझ्यावर चिडलो. असू दे तन्मय, कधी कधी होतं असं पॅनिक व्हायला. आणि अरे, आपण आपल्या हक्काच्या माणसावरच चिडू शकतो ना. हक्काच्या आणि प्रेमाच्या. एनिवे, माझा प्रोजेक्ट रिपोर्ट माझ्या लॅपटॉप मध्ये आहे. मी उद्या प्रिंटआउट काढून घेईन आणि बॉसला दाखवेन. अप्रुव्हल घेईन त्याच्याकडून. चला, म्हणजे आता तू शांतपणे जेवू शकशील तर. हे धर, गरम गरम जेवण आणलंय, कर सुरुवात. आरोही, पुन्हा एकदा सॉरी. तन्मय, आता अजून किती वेळा सॉरी बोलणार आहेस तू? जितक्या वेळा म्हणेन तेवढं कमीच. खरं तर तुझ्या पेशन्सला सलाम. तू एवढं सगळं कसं मॅनेज करतेस? म्हणजे परिस्थिती कितीही गंभीर किंवा किचकट असो, तू कुणालाही न दुखावता सगळं कंट्रोल करतेस. हो हो, पुरे. आता किती कौतुक करणार आहेस अजून माझं? तन्मय, तुझ्या या कौतुकानेच पोट भरलंय माझं. आता माझ्या वाटणीचं सुद्धा तुलाच जेवावं लागणार. बरं, चल आता कर सुरुवात. मी अजून एक गरम पोळी आणते.
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, सांग सांग भोलानाथ. भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर. भोलानाथ भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. येस सर. हो सर, मी लगेच निघतो. हो सर, डायरेक्टली तिकडेच जातो. हो सर, बाय. मला पटकन कपडा दे, अर्जंटली क्लायंटकडे जायचं. सावकाश. आरोही आरोही, हे बघ मी काय केलंय. मी कलर केलं. हे बघ, मी तुला दाखवते. हा लायन आहे, हे पेंग्विन आणि हे पेंग्विनचं पिल्लू. कसं केलंय कलर सांग ना. छान केलंय ना. मी गुटकल आहे ना. हो, खरंच खूप गुड गर्ल आहेस तू. किती छान रंगवलंय सगळं. ते पण ना, आता मला पेंटिंग आणि कलरिंग करून बोर झालंय. आता मी काय करू. आता काय बरं करशील तू ना आता अभ्यास कर. अभ्यास म्हणजे स्पेलिंग लिहू आणि टेबल्स करू. हो, पण तू स्पेलिंग्स लिही, टेबल्स नको. आपल्या घरामध्ये जितकी लोक आहेत ना, त्या सगळ्यांची स्पेलिंग्स लिहून काढ. ओके. मला सगळ्यांचे स्पेलिंग येतात. मी लिहून दाखवीन तुला. पण जर मी करेक्ट स्पेलिंग लिहिली तर तू मला काय देशील. बक्षीस. हो, देईन ना बक्षीस. मला मला आईस्क्रीम देशील. आईस्क्रीम सुद्धा देईन तुला. मी सगळ्यांची करेक्ट स्पेलिंग लिहून दाखवीन. किती कोण आहे तू. मी अप्पू ऐक ना, मला ना एक बुक हवे ज्याच्यात अशा लाईन्स असतील. मला त्याच्यावर स्पेलिंग लिहायचे आपल्या सगळ्यांची घरातल्या. आरोहीने सांगितलंय मला. दे ना बुक, दे ना मला. मिळालं. हे घेऊन. बाई, ते जिजूच्या प्रोजेक्टची वाट लावलीस तेवढं पुरे नाहीये का. मग आता माझ्या बुकची वाट लावतेस. असं का करतेस. दे ना मला बुक प्लीज. मला हवंय बुक. तुला ताईने सांगितलंय की नाही. हा, मग तिलाच जाऊन विचार. ओके. कट्टी. बुक मला कुठे मिळेल बुक. इथं कुठेच नाहीये बुक. स्पेलिंग लिहायला बुक. कपाट. काय आहे. हे किती मस्त आहे. आता मीच आरोहीला सरप्राईज देणार. ती मला देणार होती ना. पण माझा पहिला नंबर. मी सरप्राईज देईन आणि तिला खूप आवडेल. मग ती मला गुड गर्ल म्हणेल. येस ये. हे स्पेलिंग्स, हे लेटर्स
पण मी घेऊन कसं जाऊ?